गुड मॉर्निंग मित्रांनो. आपली सकाळ झालेली आहे. आज आपल्या ट्रिपचा डे 2 आहे. उठलोय मी. किती वाजलेत? 5:56 अराउंड 6 वाजलेत सकाळचे. उठलोय मी ॲज युजल. सर्वांची आंघोळ आई फील झाली आहे. कोण कोण उरलंय आंघोळीसाठी? ओके, सो आम्ही दोघं उरलोय. आंघोळ करणार आणि जाणार आजच्या ट्रिपसाठी स्टार्ट करण्यासाठी. खूप थंडी आहे. काय टेम्परेचर आहे भाई? किती आहे टेम्परेचर दाखव. 10 डिग्री. 10 डिग्री सेल्सिअस आहे. खूप थंडी आहे. अयो बापरे बाप. रात्री तर खूप थंडी होती, आता पण खूप थंडी इथे आहे. प्लस 10 दे का डिग्री आम्हाला सेल्सिअस गावाला. म्हणजे खूप कमी आहे. मुंबईमध्ये तर लास्ट 21. त्याशिवाय असं नाही. मी तर आंघोळ केली आहे. सर्वांची आंघोळ झाली. मीच उरलोय फक्त. बस उठलोय, फ्रेश होतो, ब्रश करतो वाटतंय मला हे. आणि आंघोळ करतो आणि निघतो. हा? 1 तास उरले. प्लॅन आमचा होता 6 वाजता निघायचा. प्रॉपर 1 तास उरलेला आहे. सुट्ट ड्राय वाटत. त्या हिशोबाने चालायचं आहे आता, नाही तर उशीर होईल. कारण की खूप जागा फिरायची आहे बऱ्याचशी. ते तुम्ही बघणारच पुढे व्हिडिओमध्ये, हे आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला मग फ्रेशनअप होतो. आणि जसा फ्रेश होतो तुम्हाला एक चेकआउट देतो, आउटफिट चेकआउट. आणि अजून एक कसे प्रॉब्लेम सर्वे झालेत आणि कसे नाही. गिझर चालू नाही आपलं. हा गिझर मग आंघोळ बाजूचं पाणी जिकडे दुसरे लोक थांबलेत आपले. ओके ठीक आहे. एवढं तर ठीक आहे, चालेल. झोप. थंडी मग पूर्ण नाही होत आहे. मेकअप करते मित्रांनो. हे बघ आंघोळ करून. आपण दुसऱ्यामध्ये थंडी वाजा नाही किती तुला काय प्रेम मध्ये यायला लागले. ठीक आहे. तर फ्रेश होऊन भेटतो मी तुम्हाला. ओके, येस, रेडी. 1 तासात रेडी झालोय. ही माझी करंट आउटफिट आहे. एक टी शर्ट, त्याच्यावरती हुडी. ओके, पॅन्ट्स आणि खालती मी घातलेत सॉक्स, थंडी लागेल म्हणून. 1 बाय 1 करून आता तुम्हाला सर्वांचा आउटफिट चेक देतो. ओके, माझा आउटफिट चेक झाला, आता मी सर्वांचा आउटफिट देतो चेक. ही मम्मी, हा सुजल. ले मम्मी घाईमध्ये आहे. जा सर्वांचे आउटफिट चेक दे तुझा. कोण कसं दिसतंय. जा लवकर, जा जा लवकर. श्रावणी घे, हे घे. आउटफिट चेक हे घे. प्रथम बेल्ट बघ. देखो गाइस पहले मेरा. दादा हा नीट देत नाही. नीट नाही देते हा. अजून कसा तुला घेता आला पाहिजे. घे तू दे. मला नाही येत घेता. तूच बोलला मला. दादा तू तर जोकरच बन. अंकलचा आउटफिट चेक आणि तिकडे आंटीचा आउटफिट चेक. डन, लेट्स गो. बसतो कॅबमध्ये, बसतो आणि जातो. डेची आपली चांगली एक बेटर स्टार्ट करतो. ओके चला. अरे क्या मेसेज देगा? राधे राधे हरे कृष्ण. हरे कृष्ण. राधे राधे. राधे राधे बोलो. राधे 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 चलो राधे राधे. चला चला चला. मित्रांनो, आता आम्ही लोक गोकुळमध्ये आलेलो आहे आणि दादा चॅन्टिंग करतोय. आणि हे बघा सगळे लोक पुढे आहेत. हे मम्मी. मम्मी आपण कुठे आहेत? गोकुळ धाम आलेलो आहे जिथे कृष्णाने जन्म घेतलाय. जन्मभूमी. हे बघा तुम्हाला दाखवते. सगळं असं आहे, तुम्ही बघू शकता.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात माझ्या बरोबर मागे श्री नंद यशोदा महिला म्हणजे जिकडे यशोदा मैया राहायची. तर हे बघा त्या काळातलं ज्या काळात यशोदा मैया राहायची इकडे. तर हे खूप एपिक गोष्ट आहे. अक्षरशः बघायला मला खूप म्हणजे भव्य वाटतं. असं भव्य आहे, भव्य तर आहे. त्यानंतर खूप ब्लेस्ड आहे की मी हे सर्व बघू शकतोय. सर्व देवाची लीला आहे, अजून काय नाही बघा. घंटा आहे. तर इकडलं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण चाललोय पुढे. अंकल इतना जल्दी क्या कर रहे हो? उनको बोलो ना अच्छे थोड़ा देखने के लिए. हाँ रुको ना जरा. हे बघा, हे बघा, इथे काय दिसलंय बघा बघा. हे बघा, एकदम सुंदर, एकदम सुंदर, अप्रतिम. मित्रांनो मी आलो आता रमण रेतीमध्ये. इकडे श्रीकृष्ण रेतीमध्ये खेळले होते आणि ही माती त्यांनी खाल्ली पण होती जेव्हा ते लहान होते. तर तुम्ही बघू शकता सर्व लोक कसे खेळतात इकडे ह्या रेती स्थळामध्ये. खूप आनंद येतोय आणि ही रेती पण एकदम थंड आहे. पाया म्हणजे असे सून पडतात आहे, एकदम सून पडतात आहे पाया, खूप सून. मम्मी बघा कशी रेती खेळते, ते बघा सर्व रेती खेळतात आहे. मम्मी बोल काहीतरी, अरे बोल, काय बोलणार ना. तुम्ही काय खोज नाही केले, ते मी सांगितलंय काहीतरी नवीन अनुभव का काय. छान वाटतंय, असं वाटतंय आम्ही स्वर्गात आलो. तू काय बोलणार. आले असं वाटतं की आम्हाला स्वर्गात आलं. खूप आम्हाला एकदम भारी फील येते. बस 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 बस. फॅमिली पण आहे इकडे सर्व माझ्या मागे तुम्ही बघू शकतात. मी सुद्धा खूप आनंदात आहे आणि हे आपला प्रवास असाच चालणार आहे. तर तुम्ही पुढे बघत राहा की कसा आम्ही आनंद करतो आणि कसा नाही. आणि नक्की आपण सर्व आपली एंटायर फॅमिली आपण येऊ सोबत वृंदावनला, बनारसला आणि मथुराला. हीच माझी मनोकामना असणार. आणि मी डोंट वरी देवाला हेच म्हणणार की सर्वांना सेफ, हेल्दी आणि खुश ठेवा. जे पण विघ्न काय आहे ते लांब करा, हेच माझं म्हणणं असणार. ओके, सर्वांसाठी मी विश करणार आहे. असं नका समजू की मी फक्त एकटं फिरतोय. तर बघा कसं आहे कसं काय नाही ते. तर मी सुद्धा थोडा एन्जॉय करतो ह्या मातीमध्ये. अरे बस बस. हे बाजूला कोण राहायला आला बघा हा कसा चालतो बघा. हे बघ, बघितलं कसा चालतो. सर जी वापस दिसलेत. सर या मॅडम जी परिक्रमा करतात त्या झाडाची भजन सोबत, बघू शकता. चाललेत आता. तो बनाओ सब लोग, ठाकुर जी का चरण को बनाओ. उधर बनाते हैं, मुख्य जगह तो आगे है. सब लोग घर बना के आइए. माझ्या हातात चालले.
बघा बॅगी पॅन्ट पेन बॅगी पॅन्ट. गेले. मी पण जातो. हे रिक्षा आहे. हे अशी रिक्षा आहे. बसता पण येत नाही. बसलोय समाव चाललोय. ही रिक्षाची चाललोय. कुठे चाललोय आपण? तिथं काय तिथं काय तिथं काय द्वारकाधीश में क्या अंकल? मंदिर है द्वारकाधीश ना. काय मंदिर आहे पण काय तुझं क्या हुआ था? गोगलावच्या जा गोगलावच्या. अच्छा वो सेम वैसे बना है. तर त्यांना मारून वध करून इकडं आराम केला होता. ते द्वारकाधीश आहे. कळलं? बघा हिरोला काय कर चाललंय. काय करते काय माहित. कशावर राग काढते. आलो चला भैया बाय बाय. चाललो पुढं. ते लोक पुढं गेलेत खूप. जातो नाही तर कोणतरी माझा फोन नाही तर छिनील माकड आणि मला फ्रुटी द्यायला लागेल त्याला. असं होऊन जाईल. हे बघा गेस करा काय नसणार करणार तुम्हाला. हे आहे कंसचा किल्ला. मी पण सरप्राईज होतो बघितल्याच्या नंतर. पण बघा खरंच कंसचा किल्ला हा कसा आहे केवढा जुना काळातला असणार. इधर पे उसका बैंड बजाए रहेंगे ना कृष्णा जी. हा स्थिती खालती चांगली नाही म्हणून डायरेक्ट टॉपचाच दाखवतोय तुम्हाला. आणि हे बघा इथे ही यमुना नदी आहे. छान ना. इथे बोटिंग सुद्धा होते. बघा पक्षी बिक्षी कसे चालले ते बघा. खूप सुंदर अप्रतिम. जेवढं लांब बघणार फक्त सुंदर दृश्यच दिसणार. मजा चालू आहे यांची तर इकडे तिकडे बघा तिकडे मजा मजा चालू आहे भैया. नमस्कार मित्रांनो. आता जस्ट आपले दर्शन झालेले आहेत. कोणाचे दर्शन झाले आपले? द्वारकाधीश. हा जल्दी बोल पहिला. मराठी में ट्राय कर बोलने का. आता आपले कोणते दर्शन झाले? द्वारकाधीश. कसं वाटलं? खूपच बरा वाटला. खूप छान. आणि अजून काय बोलण्यासारखं? व्हेरी गुड. हरे कृष्णा राधे राधे. व्हेरी गुड. स्टॅपलर बघितलं किती सुंदर आहे? द्वारकाधीश महाराज कैसे दिख रहे थे बताओ. खूप छान खूप छान. एकदम अप्रतिम होतं. उनका मी आग कैसा था वो दाखवतो बताओ. पुढे पुढे दाखवतो मी तुम्हाला. ही क्लिप बघा एकदम ब्लर असणार. मी ट्राय केलंय. तुम्ही पण दर्शन घ्या. माझे दर्शन तर एकदम मस्त झाले. खूप मजा आली. आता आम्ही लोक इथे खायला बसलो. इथे बघू शकतात भैयांनी आपल्या घरामध्ये आम्हाला ऍक्च्युली ज्या दुकानामध्ये आलो. काय व्हीआयपी ट्रीटमेंट येस भेटली आम्हाला. व्हीआयपी ट्रीटमेंट भेटतात आहे. VIP. इथे खाटावर बसलोय. इथे हॉल आहे. बसलोय खाणार छान एकदम ओके. नीचे देख रहे ना. नाश्ता चालू आहे बघा. ही चाट लोक खातात आहे. समोसा कचोरीची मी पण खातोय. खाऊन घेतो. बघा ह्याला बघा. तू खा. तू खा. इंसान भी तो पहले बंदर ही था ना. तू बरोबर खाणार. उधर देखो आराम कर रहे हो देखो. अरे भाई ये देखो अलग मस्ती चालू आहे.
कुछ पैकेट का आवाज निकालोगे ना तो आएगा वो. चाललंय तिकडून चाललंय. चलो भैया बाय बाय. कुठे आराम मित्रांनो आमचा आता द्वारकाधीशचा स्टँड झालाय. आता आम्ही लोक आलो कृष्ण जन्मभूमीला. जसं मी तुम्हाला मागाशीच सांगितलं होतं की ते करून आम्ही लोक इथे येणार आणि इथं आपले फोन कॅमेरा सर्व जमा होणार आहे. तर इथं तर काय दाखवणार येणार नाही. तर आपण जेव्हा कधी येऊ सर्व एकत्र आपण बघून येऊ. इथूनच बघून घ्या कृष्ण जन्मभूमी हे गेट आहे. इथून फोन जमा होणार. ओके आम्ही लोक चाललो इथे. दर्शन करून आलेलो आहे मी. 1 तासाच्या वरती झालेलं आपल्याला. थोडं तोंड थोडं थकलेलं दिसत असणार पण एक्सपिरियन्स तसा नाही आहे. एक्सपिरियन्स वॉज टोटली अनरियल. इतक्या काय गोष्टी आहेत ना खरंच. सर्वजण लवकर या वापस. आपण लवकर नक्की जाऊया. ही जागा जर तुम्ही बघणार ना ही जागा खूप नेक्स्ट लेवल आहे. ते खूप काय गोष्टी आहेत. आम्ही लोकांनी ते पण बघितलं जिकडे श्रीकृष्णाच्या मम्मी पप्पांना म्हणजे यशोदा मैयाला आणि नंदबाबांना ठेवलं होतं त्या कानकोटरीमध्ये. खूपशा गोष्टी बघण्यासारख्या. प्लीज लवकर या. मी तर हेच बोलणार. आपण सोबत लवकरच जाऊया इकडे. हा एक्सपिरियन्स इज अनरियल. बोलू नाही शकत मी काय काय होतं. खूपशा गोष्टी तर किती बोलू एका छोट्याशा या ब्लॉगमध्ये. तर हेच म्हणणार मी की लवकर या सोबत जाऊया. खरंच 4 धाम आलोय. 4 धाम. हे बघा भाई हे काय 4 धाम मध्ये एवढं मोठं काय आहे. आणि तिकडे शंकरदेव पण आहे. लय मोठे भव्य येतं बाबा. जे द्वारकाधीश मध्ये जाऊन आलो ना त्यांचं हे रूप एक्झॅक्ट रूप असं होतं. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं क्लिअर दिसत असणार. हे द्वारकाधीश आहेत. ओके असे अनेक रूप आहेत. ते मागे इथं बघितले मी. ते नॉर्मल होते पण हे तुम्ही लोक बघा खालती वाचू शकता. हे बघा शिव पार्वती कार्तिकेय आणि गणपती. तर महाकाली त्यानंतर मा सरस्वती महालक्ष्मी महाकाली आणि हे जनरेटर ऑपरेटर डिस्ट्रॉयर वही सब कुछ है ये. और फिर ये गोवर्धन लीला. हाँ ये हमारी गोवर्धन लीला और ये भी लीला. और ये विष लीला. सही बात आहे. सगळ्या इथे मागे अशा काही गोष्टी होत्या ज्या दाखवण्या लायकीच्या नव्हत्या. सर्व बेसिक्स होतं. हे राम सीता लक्ष्मण. इथे हे शनिधाम बघा. तिकडे जाऊ दर्शन करू. किधर है भाई ये लोग. आय डोंट नो. मी दर्शन करतो बाबा. ह्या लोकांना बघतो शोधतो कुठं आहे लोक. पहिलं दर्शन करतो मी आणि तुम्हाला पण करायचं. शनिदेव बघा. शनिदेव. सर्व लोक भटकले. वेट करतो शनिधामच्या टेम्पलच्या समोर निघून जस्ट बसलो आम्ही लोक. वेट करतो मम्मीचा सुजलचा श्रावणीचा. हे तिघा मागेच होते. तर आता बघू कधी येतात कधी नाही. ट्रॅव्हलिंग करून खरंच हालच तर होते भाई. खरं ही तर खरी गोष्ट आहे. पार्ट ऑफ लाईफ. काय करायचं आहे काय एक्सपिरियन्स करायचं नवीन गोष्टी. तर थकणार येणार. शरीरापासून थकलं मनापासून नाही. ही गोष्ट तर बोलणार. हां शरीर थकलं आहे मन नाही थकलं. अजून 2 दिवस आहेत. खूप गोष्टी फिरायच्या. खूप मजा येणार. अजून काय नाही. सॉरी हे जे नंदीधाम आहे दाखवतो बघा. स्ट्रेट टुवर्ड्स टू. ओ माय गॉड. लॉर्ड शिवजी तपस्या करतात आहे आणि खालती सुद्धा बघतात आहे. अनरियल एक्सपिरियन्स आहे. अनरियल एक्सपिरियन्स. खरं आलं पाहिजे एकदा. टेम्पल आणि तिथे DT बघा त्यांची. आणि नंदीदेव पण बघा किती प्रेमाने बघतात आहे. तिकडे पण आहे एक रूम. इथे पण आहे अर्धनारीचा. आणि हे बघा भाई साहब एपिक. हे सगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी सर्वांनी आलं पाहिजे होतं. पण आपण नक्की येऊ नेक्स्ट टाईम. थकतो पण तेवढीच मजा येते. काय एक्सपिरियन्स आहे भाई. काय एक्सपिरियन्स आहे खरंच. बघा ना ते डोळे बघा. ते बघा सर्व
बघा कसे बघतात आहे. गणपती एपिक एक्सपिरियन्स. गणपती, अरे हा तिथे पण हे बघा गणपती पण आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे लोक तर थकलेत. हिला बघा, हिला 1 सेकंड. हिला बघा कशी बसली आहे. तोंड तर कसं बनवलंय बापरे. अय्या काय बघते काय माहिती कोणाला. असं कशी डेंजर बघायला लागलीये. हायच्या पुढे काय वेगळं वेगळं आता काय बोलू नाही शकत. आम्ही खूप थकलोय. थकलोय पक्का. पक्का थकलोय. अजून एक धाम बाकी आहे भाई. ते आता करून आम्ही मस्त. मी गणपती दाखवतो तुम्हाला. चला बाय द वे. बघा गणपती बाप्पा हे ना मस्त ना. सूर्यप्रकाश पण पडतो त्यांच्याकडून त्यांच्यावरती. इथे पुत्र आणि इथे फादर लॉर्डशिप असे बघतात आहे. शिवधाम आलोय. आता शिवजी येणार. आले 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 आले. शिव आणि पार्वती. व्हेरी गुड. बघा पिक लेवल. क्रेझी ना. अरे बघा ना किती आयडल आहे. खूप छान. तिसऱ्या धाममध्ये हेच होतं. आता राधे राधे धाम राहिले ते दाखवतो जर जमेल तर मला. ओके चला. हे राधे कृष्ण धाम आलंय. 4था धाम. हे धाम करून आपला 4 धाम पूर्ण होऊन जाणार. ओहो ओहो ओहो. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. अनरियल. खूप अनरियल. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा. खूप आनंदात. हॅपी. 4 धाम टोटली कम्प्लीट फायनली. जाऊया पुढे आता. 4 धाम झाले. बरं वाटतंय. थकवा तर येतो पण ठीक आहे. काय सॉरी हा सारखं बोलतो. कारण की ऑनेस्टली थकलो. सकाळपासून 6 वाजल्यापासून उठलोय. आता वाजलेत काहीतरी 3:15. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. पार्ट ऑफ लाईफ. मजा पण येते. बघा छान छान आहे ना. मनमोहक. नक्की आपण येऊ सर्व सोबत. सत्यम. तुला कसं वाटलं 4 धाम करून. खूप खूप मस्त वाटतं गाईस. तुम्ही पण या आदाम करायला. थोडे मागे जा ना. तरी पण तुम्ही पण जरा या. बघा इथं खूप खूप अमेझिंग आहे. एवढे फीचर्स आहे इथं बघण्यासारखे. तुम्ही इमॅजिन पण करू नाही शकत गाईस. खूप खूप मनाला एवढा आनंद झाला. तुम्ही खरंच तुम्हाला सांगतो खूप या तुम्ही तिकडे येण्यासाठी तर खूप भाग्यच आहे. तरी पण तुम्ही ट्राय करून कसे पण करून तुम्ही इथे या बघायला. खूप खूप भारी वाटतं ना. सब कुछ है यहाँ पे. शनिदेव है, शिव जी है, राधा कृष्ण जी है, सब कुछ है ना. बेस्ट. मेरे को भी बहुत अच्छा लगा. मम्मीचा वेट करतोय. मम्मी काय माहिती कुठे हरवली. तिला वापस कॉल. अरे भेटली तिला बघा. सगळ्यात एंडवर ना. आरामात स्लोली एकदम मुलीसोबत. हाँ ना. ऐसा कोई चिंता ही नहीं है. बहुत टाइम है अपने पास. 1-2 बस महीना बस घूमने ये के लिए. गार्डन में घूमने आए हम बस. हाँ, देखो आराम से. हालत देखो. अरे बाप रे. एक ही पैर से. चलो अभी पापा खड़े हैं वहाँ पे कभी से कार के यहाँ पे. अरे सॉरी चप्पल के यहाँ पे.
तर मित्रांनो आम्ही लोक आलोय आता निधीवन मध्ये. निधीवन बेसिकली हे काय आहे, इकडे राधा राणींनी रास केला होता गोपींसोबत. हे बघू शकतात तुम्ही, हे निधीवन आहे. हे बघा, हे लोक तर इथे काय करू शकत नाही. काय करणार इथे, याला बघा. ऐसा है ना कि रात को ये सब गोपी बन जाती हैं। हाँ, सुना इसके बारे में? आ ले दो लोग अच्छा. जाली लगा तब सीधा बना, नहीं अब तक मार पीट के भाग जाता। ओह, हीरो, बड़ा हीरो. ओकर बाप को, कुलीन का बाप को, देखो कुलीन का बाप को। हाँ, परिवार है. ये छू ना, यहाँ से छू 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 छू। हाँ, ये इसको पूछिए, देखो। आओ 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 आओ। हे राग करतोय. आओ आओ। याला तो कम मारा ना है। मम्मी राग करते. उसके बच्चे को छुआ ना। हाँ, ये मिटा है। क्या डैडी. सॉफ्ट है ना, देखो ना, ये लोग नहाते हैं ना धोते हैं, फिर भी देखो हमसे तुमसे कितना साफ है। डॅडी जी काय माहिती दिसलं की नाही. मी बघतो, ट्राय मारतो मी, दिसलं की नाही. बघा डॅडी जी, देखो डॅडी जी, डॅडी आहे उनके. हे बघा, हे निधीवन बघा. हे निधीवनची परिक्रमा करायची आहे. हे पूर्ण रास करतात रात्री येऊन, राधा राणी लोक. बघा इथे पण बघितलं, मी सुद्धा एन्जॉय करतो. तुम्ही बघितलं ना आता. चला, तर मित्रांनो आपलं राधा वल्लभमध्ये दर्शन झालेलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, आपलं जे दर्शन झालं ते खूप छान झालं आहे. मी तुम्हाला दाखवतो आता नेक्स्ट क्लिपमध्ये. आणि सर्वात त्याच्याशी पण एकदम स्पेशल गोष्ट ही आहे, जे प्रेमानंद महाराजचे जे गुरु आहेत त्यांच्याशी पण आम्हाला त्यांचे दर्शन झाले. एकदम छान, एकदम. तुझे कैसा लगा? मस्त मस्त. बहुत अच्छा ना. वो तो सरप्राइज मिला, क्योंकि वो कभी कभी रहते नहीं यहाँ पर, है ना. मोस्टली नहीं रहते वो, और वो हमें दिख गए, वो बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांचे सुद्धा दर्शन झालेत. आणि सेकंड थिंग, आपलं जे दर्शन होतं ते खूप छान झालं. इतकं छान की एकदम आरामात, खूप चांगल्याशी त्यांना बघितलं. मागितलं तर काय नाही, कारण की त्यांना माहिती आहे जे द्यायचं ते त्यांच्याच हातात आहे, अजून काय नाही. पण सर्वांसाठी सुख मागितलं एवढं तर आहे. एक मिनट को काफी. आता आम्ही लोक चाललोय बाकी बिहारीमध्ये. तिकडचं दर्शन करतो आणि तिकडचं पण दर्शन तुम्हाला दाखवतो. ओके. जय मेरे प्यारे की. मित्रांनो मला दादा नुसतं पाया पाडायला गेलेला. हे बघा, प्रसादी भेटली. प्रसाद अरे उधर भी अंदर पैसा लेके मेरे को इतना गुस्सा है ना वो बात पे. पूर्ण तुळशी ऐसा माळा जाली भेटली. जैसा बनाया है ना, वो एकदम खोलने का सिस्टम है. प्रसादी. वो सिस्टम हम लोग अंदर बाकी बिहारीमध्ये प्रसादी भेटली. अजून काय पाहिजे? मस्त, एकदम मजा आली. एकदम मजा आली. एक मित्रांनो आपले 2 दर्शन झालेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुला सांगितलंच होतं की बाके बिहारी आणि राधा वल्लभ आपलं झालेलं आहे. आता आपण आलेलो आहे स्कॉनमध्ये. तुम्हाला दाखवतो मी. स्कॉनमध्ये आलो आहे आपण, वृंदावनच्या. इकडं कीर्तन पण होतं बहुतेक. जर दाखवता आलं तर कीर्तन दाखवणार मी तुम्हाला. आणि इकडचं पण प्रतिमा दाखवतो मी, जी डीटीज कशी आणि कसे दिसते. ओके.
तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहिलं असणार, खूप मजा केली आपण इस्कॉनमध्ये, कीर्तनमध्ये. आता इथं आलो होतो केलीकुंजमध्ये प्रेमानंद महाराजला भेटायला, पण ते निघत नाही आहे. काय माहिती आम्हाला भेटणार की नाही. पण आम्ही इथं जेवण खूप छान केलं. इथं सुविधा खूप छान केली आहे, बघू शकता. इथे जी सुविधा केली होती ती खूप छान केली होती आणि मन इतकं प्रसन्न झालं, खाऊन इतकं पोट भरलं ना माझं, खूप छान वाटलं. मम्मी तुला कसं वाटलं इथे? खूप 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 छान वाटलं, पोट भरलं. सकाळपासून आम्ही उपाशी होतो, काहीच नव्हतं आमच्या पोटामध्ये. इथे येऊन आम्हाला कृष्ण भगवानचा प्रसाद भेटला प्रेमानंदजी महाराजच्या द्वारे. प्रेमानंदजी महाराजच्या द्वारे. ते इथेच आहेत. ते इथेच वर. मित्रांनो, गोष्ट अशी आहे, आम्ही लोकांनी खूप इन्क्वायरी केली आणि गोष्ट अशी निघून येते की प्रेमानंदजी महाराजचं 50-50 आहे. बघायला भेटणार आपल्याला, भेटणार की नाही माहीत नाही, मला काय सांगता येत नाही. हा मम्मी, प्रेमानंदजी महाराजचं काय माहिती आहे, नशिबात आहे की नाही. खूप गोष्ट आज केली. सकाळच्या 6 वाजल्यापासून निघालो होतो, वाजले जातात 10. तुम्ही विचार करू शकता किती फिरालो एका दिवसामध्ये. खूप एफर्ट्स लागले, पण मजा पण आली. आणि आपलं आज नशीब म्हणजे वेगळं नशीब होतं. आपल्याला खूप काय बघायला भेटलं. इस्कॉनमध्ये जे तुम्ही कीर्तन बघितलं असणार पुढं, ते जे प्रभूजी होते ते माझे खूप प्रिय प्रभूजी होते आणि त्यांनी आज कीर्तन केलं. तर ते जे मन प्रसन्न झालं ना आज, बाप रे बाप, अनएक्सपेक्टेड होतं. प्लस आम्ही लोक कुठे गेलो होतो आपण, सेकंड थिंग राधा रमण मध्ये नाही, अरे नाही, ते कोणतं होतं, आपण पहिलं राधा वल्लभ, मग बाकी बिहारी मध्ये आम्ही लोकांनी कोणाला बघितलं, प्रेमानंदजी महाराजांना बघू शकलो, पण त्यांच्या गुरुजीला बघितलं आम्ही लोकांनी. त्यांना प्रणाम केला. व्हिडिओ करता आला नाही, कारण की ही चांगली गोष्ट नाही आहे. असं व्हिडिओ करू शकत नाही धार्मिक स्थळवरती, आपण देवस्थळावरती. कोणाबद्दल जे करू शकलो ते करून दाखवलं तुम्हाला, आणि जे करू शकणार ते सुद्धा करणार मी. पण जे होऊ शकत नाही ते नाही होऊ शकत, त्याला काही करू शकत नाही. त्यासाठी एकच गोष्ट करू शकतो की आपण सोबत येऊ शकतो, तर त्या गोष्टी प्रत्यक्ष आपल्याला बघता येणार. तर माझं हेच म्हणणं आहे. आज खूप मजा आली, खूप फन केलं आम्ही लोकांनी. देवस्थानांमध्ये पण फन होतो जर करता येईल तर. खूप मन प्रसन्न झालं आज. फक्त एकच इच्छा आहे, प्रेमानंदजीला भेटायचं. वाजलेत 10:40. सकाळच्या 7 वाजता निघालो होतो. जाणार, फ्रेशन अप होणार, उद्याचा काय प्लॅन असणार ते उद्याच माहिती पडणार. खूप जाम थकलोय, मीच नाही, सर्व लोक. शावणी गेली काय पुढं? 10 रुपयात का रे? सर्व चालले, नो कॅश, 10 रुपयाची बॉटल. सॉरी.